सो गाईज आता आपण डिंकाचे लाडू बनवणार आहेत थंडीसाठी. खूप छान असतं खायला. सर्वांनी बनवून बघा. आता मी तुम्हाला सांगते काय काय लागतं साहित्य. सो गाईज तुम्ही बघू शकता आपण या ओवा घेतलाय. हा चांगला भुजून घ्यायचा. तशा शापा पण भुजून घ्या. दोन्ही पण पाव पाव किलो घेतलेले आहेत. 8 पाव खोबरा घेतलाय, 8 पाव हलीम, 1 पाव खारीक, 1 किलो गूळ, पाव किलो जास्ती डिंक घेतलाय. आपल्याला जेवढं लागेल तेवढं काजू, बदाम, पिस्ता, तसाच घरचा देसी घी घेतलाय. तो पण अर्धा किलो असेल. जसं लागेल तसं घ्या. खसखस, वेलची पूड, मनुका, काळी मनुका आणि नंतर आपण डिंक हा तळून घ्यायचा. खोबरा सुद्धा तळून घ्यायचा. हलीम पण तळून घ्यायचं. हा नंतर गाईज आपल्याला जायफळ पण घ्यायचं आहे आता. तर गाईज बघू शकता आता आपल्याला ओवा आणि शापा मिक्सरला एकदम बारीक प्रकारे करून घ्यायचं आहे. तर आता माझी बहीण ते सर्व बारीक करून घेते. या तो रे राहून दे चावाला. तर बघू शकता हा थोडा आपण भरडच ठेवले कारण की दाताला पण लागले पाहिजेत. तर गाईज इथे आपण आता घी हा आपला गरम करून ठेवलेला आहे. त्याच्यात आपल्याला सर्व हे डिंक तळून घ्यायचे आहे. तर गाईज हा बघा आपण हा खारीक मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे. तर गाईज बघू शकता अर्धा हलीम आपण मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे आणि अर्धा तसा ठेवलाय जेणेकरून थोडाफार दातांना पण लागला पाहिजे. तर गाईज बघू शकता आता आपण हा डिंक तुपामध्ये तळून घेतलाय. आता तो चांगल्या प्रकारे फुलून येईल. ही लाडवांची रेसिपी आहे. ही माझी बहीणच बनवते. गेल्या बारीला पण जेव्हा मी डिलिव्हरी झाली ना तेव्हा पण हिनेच बनवून दिलेले मला. ओ माय गॉड. तर बघू शकता आता आपण हा घारीत काढून घ्यायचा. राहिलेला तूप आहे ना तो हा तिच्या थोडी डिशमध्ये बाहेर पडेल. तर गाईज हा आपण तळून याच्यात काढून ठेवलेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे फुललेला आहे हा डिंक. तर गाईज आपण सर्व भुजून घेतलेला आहे आणि आता हा डिंक असा बारीक करून घ्यायचा. बारीक केल्याने तो त्याच्यात लाडू एकदम व्यवस्थित असतात. काही बघू शकता आपण ते काजू बदाम आपण भुजून घेतलेले आहे, ड्रायफ्रूट, तसंच खोबरा आणि डिंक सुद्धा. तर गाईज बघू शकता आता आपण त्याच्यात दूध टाकलेलं आहे. आता याच्यात आपण थोडं थोडं गूळ टाकूया. तर गाईज गुलाचा पाक करून घ्यायचा. मग एक एक साहित्य टाकायचं. असा पाक करायचा. तुम्ही बघू शकता त्याच्यात आपण सर्व टाकलेलं आहे. ड्रायफ्रूट, मनुका, खारीक, खोबरा, खसखस, बघा हलीम. आम्ही दोनदा बनवत घेतले कारण की आपला टोप छोटा आहे म्हणून. आणि आता त्याच्यात टाकूया डिंक. याच प्रकारे हा सर्व मिक्स करून घ्यायचा. चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतला ना तर ते मस्त वाटतं. आम्ही गेल्या वेळेला याच प्रकारे बनवलेले तर आमचे 60-70 झाले असतील लाडू. आरामात झाले, जास्तीच झाले. तर बघू शकता माझी बहीण कशी एकदम चांगल्या रेसिपी बनवते. ती
हा सर्व व्यवस्थित एकजीव झाला ना की ते. सो गाईज आता आपण लाडू बनवत घेतले आहेत ना. लाडू बनवताना ना पिशवीतच लाडू बनवायचे, कारण की नाहीतर ते गरम असतात ना तर हाताला चिपकतात आणि मग हात भाजू शकतं. त्यामुळं असे पिशवीतच करा हा का तुम्ही पण. तर गाईज बघू शकता ते आमचे लाडू तयार झालेत. आता आपण फोडून बघूया कसे झालेत. बघा मस्त आहे आपले लाडू. बघू शकता किती खुसखुशीत झालेत आणि खायला पण तेवढेच टेस्टी आहेत. सो तुम्हाला आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.